श्री स्वामी समर्थ मी डॉक्टर राखी आपल्याला आज कोल्हापूर येथील श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या विठ्ठल रुक्माई मंदिराच्या आवारात घेऊन आले आहे आणि आज मी ह्या गाभाऱ्याच्या इथे उभी राहून आपल्या ह्या मंदिराचे जी सेवा करत आहे विठ्ठल रुक्माईची त्या आहे श्रीमती सुवर्णा। त्या आज तुम्हाला ह्या मंदिराविषयीचं विशेष काय आहे ते सांगतील आणि त्यांची ही सेवा पाहाल तर तुम्हालाही असं वाटेल की ही सेवा करणारी खरीच ही व्यक्ती विठ्ठल रुक्माई यांची सेवा करण्याचाच जन्म किंवा त्यांना हे कर्माने करण्यासाठी पाठवलेलं आहे। अशा ह्या व्यक्तीला भेटा। सुवर्णाताई नमस्कार। सुवर्णा दीपक सिंह उत्तरेश्वर पेठमध्ये होतं हे इथलं उत्तरेश्वर पेठ म्हटलं पावरचं इथं पादुका आहेत स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे त्याची पूजा वगैरे सगळं मी बघते इथं। त्याचं महत्त्व म्हणजे पावरचे आहे ते इथं पादुका असल्यामुळं इथं कुठेही मंदिर नाही आहे फक्त उत्तरेश्वर पेठमध्ये स्वामी स्वरूपानंदचं मंदिर आहे आणि इथं की इतकं प्रसन्न वाटते इथे की काहीही तुम्ही स्वामींना बोला की त्यांची इच्छा पूर्ण केचा होते पण ते मनापासून भक्ती केली पाहिजे मनापासून। आणि डिसेंबर महिन्यात त्यांची ज्ञानेश्वरी पारायण 8 दिवस चालू असते। 8व्या दिवशी प्रसाद महाप्रसाद मोठा असतो। श्री हरिभाऊ पाटील हे पावडून राहतात ते यांचे सगळे जे आहे ते प्रसादचे सगळं बघते तिथे बाकीची सगळी लोक वाचायला वगैरे बसतात 20-25 लोक वाचायला बसतात। इथलं म्हणजे महत्त्व म्हणजे कुठेही मंदिर नाही फक्त स्वामी स्वरूपानंद हे इथंच मंदिर आहे पावचे। आणि इथली कपडे वगैरे वस्त्र वगैरे सगळी पूजा माझं मीच करत असते म्हणजे मला जेवढं वाटतं ते तेवढंच मी माझ्या काय नशिबानं माझ्या ह्यानं मला इथंपर्यंत स्वामींनी मला बोलवून घेतलं हे मला माहीत नव्हतं। मी इथं पण येईल माझाही मुलगा वारून 17 वर्ष झाले 11वीचा होता तरी पण मी इथं स्वामीच्या ह्याच्या ज्ञानात जे आले त्यावेळेला माझा जरासा विसर पडत आला आणि मी त्यातनं एकदम मुक्त झाल्यावर वाटायला मला म्हणून मी इथं ही पूजा आणि सेवा करत आहे। एवढंच माझा आशीर्वाद की मला कुठल्या तरी मागच्या जन्मीची पुण्य असल्यामुळं मला हे इथं भेटलं म्हणायचं करायला माझ्या नशिबात होतं काय। बाकीचं इथं म्हणजे सगळी माणसं वगैरे सगळी व्यवस्था उत्तरेश्वर पेठमध्ये वगैरे सगळी चांगली आहे सगळं चांगलं व्यवस्थित करतात। या व्यक्तीला किंवा या स्त्रीला पाहून वाटतं ना आपण पण ह्याच्यामध्ये काही का म्हणजे असे आपली इच्छा असते की आपण काहीतरी करावं पण ते करायला वेळ नाही परंतु वेळात वेळ काढून घरातलं सगळं सांभाळून सकाळी 6 वाजता देवळात येऊन देवाचे अभिषेक आणि त्यांची पूर्ण पूजा त्यांचे वस्त्र आणि रोज वेगवेगळे वस्त्र स्वतः शिवतात स्वतः देवाला घालतात ती ही सेवा करतात आणि त्याच्यामुळे ह्या गावातल्या प्रत्येकाला त्यांच्या ह्या सेवेचा आशीर्वाद मिळतोय। तर आजचा बुधवार आहे आज बुधवारी तुम्ही पांढरं घालायचं आहे पांढरं वस्तू दान करायचं आहे। त्याचप्रमाणे हा चंद्राचा असतो बुध ग्रह तर बुद्धीचा देवता श्री गणेशाला दुर्वा फुल व्हायचं आहे गणपतीच्या देवळात जायचं आहे मोदक आणि तुम्ही लाडू त्यांना द्यायचे प्रसाद म्हणून फळं आणि रस तुम्ही दानामध्ये देऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही आजचा बुधवार करू शकता। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी महाराज की जय। तुम्ही